छत्रपति शिवाजी महाराज की वंदे। उपस्थित व्यासपीठावरील सारखेच सन्माननीय असलेले सर्व सभागृहातील बंधू आणि भगिनींनो, इथं विषय दोनच आहेत. कुठलाही यज्ञ केल्यानंतर तो यज्ञ धगधगता ठेवावा लागतो. त्याच्यामध्ये आहुतींची कमतरता पडता कामा नये. एप्रिल महिन्यामध्ये 2025 आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होईल, परंतु त्यासाठी आंदोलन, घोषणाबाजी, रॉंग कॉमेंट्स करण्याची गरज नाही. एकदा देवेंद्र फडणवीस सारख्या अतिशय ज्याला सोशल इंजिनिअरिंग करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की तो शब्द कायमचा शेवटचा. आणि मी विश्वासानं सांगतो, त्या दिवशी कमर्शियल म्हणजे ज्या तिकीट घेऊन ज्याला लोक इथं उतरतील त्या दिवशी लोकनेते, आता लोकनेते शब्द असेल का ना मला माहीत नाही, परंतु दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपण उतरत आहोत. आणि म्हणून त्या अनुषंगानं आपण वेळोवेळी काहीतरी भाष्य केलं पाहिजे सभागृहामध्ये किंवा, परंतु त्याच्यासाठी उग्र आंदोलन करण्याची त्याला गरज राहिलेली नाही. या आंदोलनामध्ये सहभाग झालेल्या बऱ्याच लोकांवर केसेस झालेले आहेत. आंदोलनाच्या केसेस घेण्याची प्रत्येक सरकारची परंपरा आहे की त्या केसेस विड्रॉ होतात. आता त्या पोलीस नेहमी सावधगिरीने बोलतात की ज्या कंपाऊंडेबल म्हणजे ज्या गोष्टी कोर्टाच्या संमतीशिवाय जे विड्रॉ करता येत नाहीत अशा केसेस सोडताना सरकार एकाच फतव्यानं त्या केसेस विड्रॉ करतं. आता तशा केसेस किती आहेत ज्या नॉन कम्फर्टेबल असलेल्या, त्याचा निश्चितपणे अतुलजी मी अभ्यास करीन. तुमचं एक पत्र दशरथ भाऊ तुमच्या कृती समितीचं द्या, म्हणजे मी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजींशी पत्र पण देणार आणि त्यांच्याशी मी बोलेन पण, म्हणजे तो प्रश्न आपल्याला निश्चितपणे सोडण्यात जमा आहे. फक्त तांत्रिक बाब राहील. आता राहिलं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोजगार. जगदीश गायकवाडने तर वर्णन केलं की तिथे कोणी आपला प्रकल्पग्रस्त दिसत नाही. ती गोष्ट खरी आहे की आपण जर का संयमानं वागलं पाहिजे, परंतु जर का आपण अलर्ट आणि कॉशियस जागृत नसलो तर बाकी आपली गाडी नक्कीच चुकेल. म्हणजे ट्रेन निघून जाईल आणि त्याच्यानंतर आपण प्लॅटफॉर्मला येऊ. तर त्याकरता मी लवकरच अदानीचे जे शर्मा म्हणून कोणतरी आहेत, कॅप्टन शर्मा, मी प्रशांत ठाकूर आणि महेश बादलेला बोललो होतो की आपल्याला प्रामुख्याने ज्या लोकांच्या जमिनीत या विमानतळाला गेलेत, कटेकर म्हणजे सुधीर कटेकर आणि त्याचे बंधू हे प्रामुख्याने माझ्याशी कनेक्टेड आहेत. आणि मी संजू नायकांना सांगितलं की या ठिकाणी लवकरात लवकर सगळी माहिती घ्या. आणि साधारण या अधिवेशनाच्या अगोदरच 3 तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला आहे, त्याच्या अगोदर कॅप्टन शर्माबरोबर बैठक घेऊन आणि मग त्यामध्ये झाडूचं काम कोणाला मिळणार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, लोडिंग अनलोडिंग, क्लिअरिंग फॉरवर्डिंग म्हणजे परदेशातून येणारा माल तो उतरवणं, तो चाड आणि त्याचबरोबर त्याची नोंद घेण्याची, क्लिअरिंग फॉरवर्डिंग म्हणजे एक प्रकारची तिथे त्या मालाची उतार होण्याकरता चढ करण्याकरता जी कागदपत्र ऑफिशियल केली तर क्लिअरिंग फॉरवर्डिंग एजंट म्हणतात. आता तिथे फ्युएल भरण्याकरता लोक, विमान स्वच्छ करण्याकरता, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या लोकांना जे काम करणं शक्य आहे. आता मग अशी दुकानात तर ती कमर्शियल असणार. अदानी असं काय आपल्याला काय म्हणजे खैरात वाटायला तिथे त्याने विमानतळ घेतलेलं नाही. काय बोलतो मी त्या बाबतीमध्ये एक फक्त सांगेन, कुठे
की दुकानाच्या बाबतीत मी शब्द देत नाही, कारण ती व्यापारीकरणाचा भाग आहे तो. परंतु इतर भागामध्ये आपल्या लोकांसाठी निश्चितपणे त्या ठिकाणी मी शब्द देतो, वेळ पडली तर गौतमजी अडाणीबरोबर मिटिंग करू, लक्षात आला का, जेणेकरून आपल्या भावनांची पायदली तुडूक होणार नाही यासाठी आपण सतर्क राहू. आज हे 3च विषय महत्त्वाचे होते आज चर्चेला आल्यापैकी. आणि दशरथ भाऊ म्हणजे दशरथ आता पाटील हे ऑल पार्टी लीडर आहे, काय बोलतो मी, बरोबर आहे ना. म्हणजे जरी ते त्यांची पार्टी कुठली तरी असली तरी दशरथ भाऊ कुठल्याही पार्टीच्या लोकांना आमंत्रित करताना कधी चुकत नाही. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यावेळेला सर्वपक्षीय समिती म्हटल्यानंतर सर्व पक्षात लोक असले पाहिजेत. त्या ठिकाणी कुठल्या एका पक्षाचा प्रभाव राहता कामा नये. ठीक आहे, आता आम्ही सुदैवानं म्हणजे काय म्हणजे आम्ही एका पक्षाचे जास्त आमदार निवडून आलो आहे काय रवी शेठ, म्हणजे आम्ही काय तुम्हाला विसरलो नाही. आम्ही जरी आमदार होतो तो लोकांचा होतो, निवडून येईपर्यंत तो पक्षाचा असतो. आणि ज्याला तो निवडून आल्यानंतर त्याला सर्व धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्ग सगळ्यांची बांधिलकी असते. आणि मी विश्वासानं तुम्हाला सांगतो, मागच्या कालखंडात MIDCला जमिनी गेल्या, सिडकोला गेल्या, त्यावेळेला आपण सतर्क नव्हतो म्हणून आपला घात झाला. परंतु भविष्यकाळामध्ये एअरपोर्ट म्हणू किंवा भविष्यकाळाच्या ज्या जडणघडणी आहेत, म्हणजे मूल गावठाणातला आपण आपल्याला मनासारखी बांधकामं केली, गावठाणाच्या बाहेर आपण मनासारखी मनावर बरोबर आहे ना, मनासारखी बांधकामं केली. ती सगळी बांधकामं रेग्युलाइज करून एक नया पैसा न देता या आपल्या असलेल्या FISपेक्षा जास्त पैसा देऊन बिना पैशानं ती घरं आपल्याला मिळतील. जितकी दुकानं तर दुकानं आणि घरं तर घरं. म्हणजे घनश्याम मडवीने जर चालीमध्ये जर 20 खोल्या असतील तर घनश्याम मडवीच्या नावावर त्या 20 खोल्या व्हायला पाहिजेत. मनोरची 15 दुकानं असतील ती 15 दुकानं नावावर व्हायला पाहिजेत. आणि ती पण लीजची नाहीत, मालकी हक्काची. आणि तुम्हाला माहिती आहे की विधान भवनामध्ये मी बोलवतो, आमच्या बापाचं नाव सातबाऱ्याच्या उतारावर, आम्ही भाडेकरू म्हणून का राहू. आणि ती बाप पूर्ण झालेली आहे. फक्त आता ती कायद्याद्वारे त्याचं रूपांतर झालं की मग सगळ्या गोष्टी संपतील. राजाराम पाटील तुम्ही यूट्यूबवर तुम्ही बोलताय का त्या कोलीवाड्यांच्या वगैरे, कालच रात्री तुमची मी ट्यूब बघितली तुमचं म्हणणं आहे की महसूल खातं आणि नगरविकास खातं बऱ्याच आमदारांना समजत नाही. सगळ्या आमदार अज्ञानी नाहीत. रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि UD डिपार्टमेंट बऱ्याच आमदारांना समजतं. तुम्ही जर का तुमच्यात जर अभ्यास केला असेल तर आपल्या मुंबईतल्या लोकांच्या जमिनी जर अशा दादागिरीने कोणी घेतल्या असतील, OC नसेल अशा बिल्डिंगी, तुम्ही त्या कायदेशीर तो लढा आणि तशा प्रकारे माझ्याकडे त्या महसूल मंत्र्याकडे तुमची मिटिंग लावून या ना तुम्ही. हे बघा, माझं काय म्हणणं आहे की विषय आपण योग्य वेळी जर मांडला नाही तर त्या ठिकाणी न्याय मिळणं शक्य नाही. तर त्या बाबतीमध्ये सगळ्यांनी सतर्क राहा. आज दशरथ पाटलांच्या अध्यक्षतेखाली ही कृती समितीनं बैठक बोलवली. दिबा पाटील योद्धा म्हणून बऱ्याच लोकांचा सन्मान झाला, त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि आम्हा सर्वांनाच सन्मानित केलं तर म्हणजे निवडून आल्याबद्दल आपला सत्कार. तो गुच्छ घेतला तो काही असा नाही, सत्कार होता विषय तुमचा, तो बरोबर आहे ना. हां, तो सन्मान दिला आपल्याला, त्याच्याबद्दल सुद्धा दशरथ भाऊ आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.